महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये मोठा अनर्थ टळलाय। विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पोलिसांनी थांबवली। रस्त्यावर बस वेडीवाकडी जात असताना वाहतूक पोलिसाला संशय आला। बस चालक मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता। बसमध्ये 26 विद्यार्थी होते। उल्हासनगरातून विरारला जात होती ही बस। वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे 26 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले। खासगी बस चालक दारू पिऊन गाडी चालवत होता। फुटबॉल स्पर्धेसाठी विरारला जात होती ही पकडलं, केस केली आम्ही। आता गाडी लहान मुलं असल्यामुळे दुर्गाडीला सोडायला चाललो आणि ते दुसरी बस मागून ते मुलं पुढे जाणार आहेत। हो, ड्रिंक केलेली होती फुल। बळाला ड्रायव्हर, आता मालक आलेले स्वतः, दुसरा ड्रायव्हर घेऊन आले। माननीय डीसीपी श्री पंकज शिरसाट सर यांच्या आदेशान्वये सध्या ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक पॉईंटवर अंमलदार नेमलेले असून त्यांना सूचना दिलेल्या आहेत की दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या कारवायांच्यावर कारवाई करायची आहे। त्या अनुषंगाने आज सायंकाळी सुभाष चौकात सुरेश पाटील म्हणून पोलीस हवालदार ड्युटीस असताना एक बस वेड्यावाकड्या पद्धतीने जात असताना त्यांना आढळून आली, म्हणून त्यांनी ती बस थांबवली। बसच्या ड्रायव्हरला नाव विचारलं असतं, त्याचं तोंडाचं त्याने नाव सांगताना तोंडाचा वास आला त्याचा दारू पिल्याचा, म्हणून बस बाजूला घेतली आणि बसमध्ये जाऊन पाहिले असता बसमध्ये एकूण 26 विद्यार्थी, लहान लहान मुलं आहेत, 7, 8, 10 वर्षाची मुलं आहेत। ती मुलं जग्गू अकॅडमी, फुटबॉलची अकॅडमी आहे उल्हासनगरला, त्यांच्या मार्फतीने खाजगी वाहनाने ते विरारला चालले होते फुटबॉल खेळण्यासाठी। तर आमच्या हवालदारांनी गाडी बाजूला घेतली। विद्यार्थ्यांना सांगितलं की गाडी पुढे जाणार नाही, तुमचा ड्रायव्हर खूप दारू पिलेला आहे, मोठा अपघात होऊ शकतो, त्याच्यातून मोठी कॅज्युअल्टी होऊ शकते। करिता ती गाडी आम्ही दुर्गाडी चौकीला जमा केलेली आहे। विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे घरी जाण्यासाठी आणि ड्रायव्हरवर ड्रंक अँड ड्राईव्हची केस करण्यात आलेली असून बसच्या मालकाला बोलवण्यात आलेले आहे व पुढील कारवाई करीत आहोत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।